ओके. ओके, चला आपण आता सुरुवात करूया. We will start with the third standard. Okay, see, our need for water. आपल्याला पाण्याची कशा प्रकारे गरज असते, पाणी आपल्याला कशा कशासाठी लागतं, हे सगळं आपण आता शिकणार आहोत. ओके, थर्ड स्टँडर्ड. लक्ष द्या सगळ्यांनी. वेदांग, स्वराज, कुशल, सार्थक, भाविका, पे अटेन्शन. See, this happened, doesn't it? Sometimes tears flow from our eyes. कधी कधी आपल्या डोळ्यातनं अश्रू येतात. Yes, our mouth waters when we see a turmeric pot. आणि चिंच दिसली समोर की आपल्या तोंडाला पाणी सुटतं. हो की नाही? होतात ना अशा गोष्टी. Yes, this happens. Our nose runs when we have cold. सर्दी असते तेव्हा आपल्या नाकातनं पाणी यायला सुरुवात होते. When we get a cut, it bleeds. What does this tell us? आणि जेव्हा आपल्याला कापतं तेव्हा आपल्या हातातून किंवा ज्या ठिकाणी कापलेलं आहे तिथून रक्त यायला सुरुवात होते. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं? Tears, saliva, water running from the nose and blood are present in our body. They are substances that flow, that contain water. मग डोळ्यातून येणारे अश्रू, आपल्या तोंडात येणारी लाळ, नाकातून गळणारं पाणी आणि शरीरातून येणारं रक्त, हे सगळे काय आहेत? आपल्या शरीरात आतमध्ये आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट असतात. आणि ते असे पदार्थ आहेत जे वाहतात. ओके, पाणी तुम्ही ठेवलं की एका ठिकाणी राहतं का? वाहतं ना पाणी. एखाद्या ग्लास मध्ये, वाटीत, कशात असेल तर ठीक आहे. जर जमिनीवर ओतून ठेवलं पाणी तर ते तिथेच राहणार का? नाही, ते वाहायला सुरुवात होते. येस, इट फ्लोज. मग हे रक्त, अश्रू, लाळ आणि नाकातून येणारं पाणी, या सगळ्यांमध्ये काय असतं? दे कंटेन वॉटर. See, do this under adult supervision. Take a small piece of cucumber, grate it, squeeze it hard. Take a slice of lemon, squeeze it hard too. What do you see? Juice flows out of the grated cucumber and lemon slice. What does this tell us? There is water in cucumber and lemon. बघा, मोठ्यांच्या सुपरविजन मध्ये एक गोष्ट करायची आहे. काकडी खिसायची आहे आणि तिला पिळून बघायची आहे. काकडीतून पाणी गळतं ना? येस ऑर नो? जर तुम्ही काकडी खिसलीत आणि तिला पिळलं तर त्यातनं पाणी गळणार ना? येस. आणि लिंबू, लिंबू कापल्यावर आणि लिंबू कापून पिळला तरी त्यातून रस गळतो की नाही? याचा अर्थ काय होतो? की काकडी आणि लिंबू या दोघांमध्ये पण पाणी आहे. Why do we feel thirsty? आपल्याला तहान का लागते? बघा, we need water if our body has to function properly. जर आपल्या बॉडीचे सगळे फंक्शन नीट प्रॉपरली कॅरी आउट व्हायचे असतील तर आपल्याला पाण्याची खूप गरज असते. वॉटर कीप्स अवर ब्लड थिन. पाण्यामुळे काय होतं? आपलं रक्त पातळ राहण्यास मदत होते. वॉटर हेल्प्स टू डायजेस्ट अवर फूड. आपण जे काही अन्न पदार्थ खातो ते पचवण्यासाठी पाणी खूप मदत करतं आपल्याला. अनवॉन्टेड सबस्टन्सेस लिव्ह अवर बॉडी थ्रू युरिन. आणि जे आपल्या शरीरात नकोसे पदार्थ असतात, नको झालेले पदार्थ असतात, ते आपल्या मूत्रावाटे आपल्या शरीराच्या बाहेर टाकले जातात. वी मस्ट हॅव इनफ वॉटर इन अवर बॉडी ऍट ऑल टाइम्स. प्रत्येक वेळी आपल्या शरीरात पुरेशा प्रमाणात पाणी असणं खूप गरजेचं आहे. When there is a lack of water in our body, we get thirsty. Like us, other living things too need water. मग जेव्हा आपल्या शरीरात पाण्याची कमतरता असते तेव्हा आपल्याला तहान लागते. येस, तहान लागते ना. कुठून लांबून चालत गेलात किंवा खूप पळत गेलात आणि काही खूप काम केलं आणि तेवढा वेळ पाणीच पिलं नाही तर आपल्याला तहान लागते. का तहान लागते? कारण तेव्हा आपल्या शरीरातील पाण्याची लेवल आहे, जी वॉटर लेवल आहे, ती कमी होते, म्हणून आपल्याला तहान लागते. ओके, मग आपल्याप्रमाणे जसं आपल्याला तहान लागते, आपण आपल्या शरीराच्या क्रिया योग्य चालू होण्यासाठी
पाणी पितो, तसंच अजून कोणाकोणाला पाणी लागतं? झाडांना, प्राण्यांना, सगळ्यांना पाणी लागतं. ओके बघा. आता इथे मला सांगा, विच animals are drinking water in the river bank? कुशल सांग, इथे कोणकोणते animals पाणी प्यायला आले आहेत? टीचर, काऊ, sheep, गोट. goat, ओके. हु इज प्लेइंग इन द रिव्हर? वेदांग, नदीत कोण खेळत आहे? मुले, येस. सम पीपल आर कॅरिंग वॉटर होम. व्हॉट विल दे यूज इट फॉर? स्वराज, काही लोक पाणी घरी नेत आहेत, आता ते याचा वापर कशासाठी करणार? आंघोळीसाठी, पिण्यासाठी. ओके, वी शुड नॉट ड्रिंक दिस वॉटर. ओके. बाकी कोणत्याही कामासाठी आपण हे पाणी वापरू शकतो, पण पिण्यासाठी आपण नाही वापरू शकत. बघा, अ पब्लिक सोर्स ऑफ वॉटर. पब्लिक सोर्स ऑफ वॉटर म्हणजे आपल्या गावात असणारे तळे, विहिरी, नद्या, हे सगळे काय झाले? पब्लिक सोर्स ऑफ वॉटर. म्हणजे ते आपले स्वतःचे असतात का? तळा, विहीर ही आपली स्वतःची असते का? नाही. ते कोणाचे असतात? पूर्ण गावाचे असतात. पूर्ण गाव त्याचा वापर करू शकतं. ओके बघा. In many villages, cows, buffaloes and goats come to the river or pond to drink water. काही गावांमध्ये काय होतं? गायी, म्हशी आणि बकऱ्या ह्या पाणी पिण्यासाठी तळ्यावर येत असतात. ग्रास अँड अदर बुशेस कॅन बी सीन ग्रोइंग द वॉटर होल. आणि जिथे पाण्याचा साठा आहे तिथे गवत किंवा छोटी छोट्या दुसऱ्या वनस्पती देखील उगवतात. Animals bath themselves in it. प्राणी काय करतात? अशा पाण्यात अंघोळ सुद्धा करतात. Birds like the lapwing, kingfisher and egret can also be seen around the water source. मग या पाण्याच्या ठिकाणी लॅपविंग, किंगफिशर आणि इग्रेट यासारखे पक्षी सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. People from the village wash their clothes in it. They carry water to use at home. गावातील लोक कपडे सुद्धा या पाण्यात धुतात आणि हे पाणी काही वापरासाठी ते घरी सुद्धा घेऊन जातात. Sorry. The water in the public source has to be kept clean. मग आता तुम्हाला जर या पब्लिक सोर्स मधलं पाणी चांगलं ठेवायचं आहे तर काय केलं पाहिजे आपण? सांगा मला. काय करू शकाल तुम्ही? आता सगळे तिथे कपडे धुतायत, गाई, म्हशी, शेळ्या तिथे आंघोळ करतात आणि तेच पाणी वापरलं जात आहे. मग हे पाणी सुरक्षित, दूषित न करण्यासाठी काय करता येईल? सांगा. No one? Okay. See. Do you know people who keep animals provide drinking water them without fail? We know that these animals too get thirsty, but there are thousands of other animals we do not realize that they too need water. बघा, आपण जे काही प्राणी पाळतो, आपल्याकडे काय काय प्राणी असतात? पाळीव प्राणी कोणकोणते आहेत? सांगा मला. वेदांग सांग, पाळीव प्राणी कोणकोणते आहेत? डोमेस्टिक अॅनिमल्स. गाय, म्हैस, कुत्रा, मांजर. ओके, हे आहेत काही प्रकारचे डोमेस्टिक अॅनिमल. मग आपण हे जे डोमेस्टिक अॅनिमल आहेत, हे जे पाळीव प्राणी आहेत ते आपण पाळतो. त्यामुळे आपण त्यांना योग्य वेळेवर खायला, प्यायला पाणी असं देत राहतो. पण तुम्हाला माहित आहे का, अजून असे प्राणी आहेत ज्यांना सुद्धा पाण्याची गरज आहे आणि आपण ते कधी लक्षातच घेत नाही. जसं मुंगी, ॲन्ट, हनी बी, मधमाशी, क्रॅब, खेकडा,
स्कॉर्पियन, विंचू हे सुद्धा असे प्राणी आहेत ज्यांना पाण्याची गरज असते. Ants, honeybees, crabs, scorpion and all other animals need water. आपण मुंग्या पाळतो का? मधमाशा, हे खेकडा हे पाळतो का आपण? नाही, पण त्यांना सुद्धा पाण्याची गरज असते. Why do we go near a water hole in a jungle to see wild animals? बघा, तुम्ही कधी जंगल सफारी केली आहे का? एखादा प्राणी जंगल बघायला गेला आहात का? कोणी जंगलात फिरायला? येस. तर जंगल सफारी मध्ये ते जंगल सफारीला नेणारे लोक असतात ते काय करतात माहितीये? आपल्याला वाघ किंवा सिंह दाखवण्यासाठी कुठे नेतात? वॉटर सोर्स असेल, जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे नेतात. तिथे का नेतात आपल्याला? कारण त्यांना माहिती आहे की कुठे दुसरीकडे जर वाघ किंवा सिंह नाही दिसला तर तो पाणी पिण्यासाठी नक्कीच येणार आहे. मग ते काय करतात, अशा दूरच्या गाडीतून पर्यटकांना, ते बघा बसलेत, ते पर्यटकांना दूरच्या गाडीतून असं बसून पाण्याच्या सोर्स जवळ प्राणी दाखवतात. ओके. Wild animals also need water. They come to a water hole in the forest when they are thirsty. So people too go there in order to sight the wild animals. जे जंगलातले प्राणी आहेत ते पाण्याचा साठा जिथे असेल तिथे तहान लागल्यावर पाणी पिण्यासाठी येतात. मग हे असे जे लोक असतात जे जंगल सफारीसाठी जातात, प्राणी बघण्यासाठी जातात, ते तिथे जाऊन उभे राहतात जेणेकरून त्यांना हे वाईल्ड अॅनिमल पाहायला मिळतील. मग आता इम्पॉर्टन्स ऑफ वॉटर. पाणी आपण सकाळी उठल्यापासून ब्रश करण्यासाठी, टॉयलेटसाठी, आंघोळीसाठी, पिण्यासाठी, जेवण बनवण्यासाठी प्रत्येक गोष्टीला वापरत असतो, बरोबर? मग हे पाणी खूप आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. People need water not only for drinking but also for cooking and cleaning. बघा, फक्त पिण्यासाठी तुम्ही पाणी वापरता का? नाही. तर पाणी आपण जेवण बनवण्यासाठी, साफसफाईसाठी, कपडे धुणे, भांडी धुणे, लादी पुसणे या सगळ्या गोष्टींसाठी, क्लिनिंग साठी वापरत असतो. We need water for agriculture and industry as well. आपल्याला पाणी शेतीसाठी सुद्धा लागतं आणि कंपन्यांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट इन अवर लाईव्ह. म्हणून आपल्या जीवनात पाण्याचं खूप महत्व आहे. बघा, आता आपण माणसांना आणि प्राण्यांना पाणी लागतं ते पाहिलं. त्याचप्रमाणे वनस्पतींना सुद्धा पाण्याची गरज असते. बघा, एक ऍक्टिव्हिटी आहे. ट्राय दिस. टेक 2 potted plants of equal growth. 2 झाडं घ्यायची आहेत कुंड्यांमध्ये लावलेली, जी सारखीच वाढलेली असायला पाहिजेत. लेबल देम 1 and 2. त्यांना 1 आणि 2 असे लेबल करायचं आहे. एव्हरी मॉर्निंग फॉर द नेक्स्ट 5 days वॉटर ओनली प्लांट 1. डू नॉट वॉटर प्लांट 2. रोज सकाळी 5 दिवसापर्यंत फक्त ज्यावर 1 नंबर दिला आहे त्याच झाडाला पाणी द्यायचं आहे आणि 2 नंबरच्या झाडाला पाणी नाही द्यायचं. बघा काय होणार. What do you see? Plant 2 which was not watered slowly dries up. Plant 1 looks fresh and green. Plant 2 ला ज्याला आपण पाणी नव्हतं दिलं ते हळूहळू सुकायला सुरुवात होईल आणि त्या उलट प्लांट 1 एकदम फ्रेश आणि ग्रीन कलरचं तुम्हाला दिसेल. यावरून आपल्याला काय कळतं? प्लांट्स ऑल्सो नीड वॉटर. ओके. What we can find out from this, plants also need water. ओके, समजलं इथपर्यंत थर्ड स्टँडर्ड? You all are getting? Okay. See, plants need water. We water our potted plant. Farmer water the crops in their field. Could these plants live without water? Thus we see that plants like animals need water. बघा, आपण आपल्या घरासमोरच्या बागेत, कुंडीत जी झाडं लावलेली आहेत त्याला पाणी देतो की नाही? शेतकरी सुद्धा त्याने लावलेल्या पिकांना पाणी देत असतो. मग झाडं पाण्याशिवाय राहू शकतात का? नाही, ते सुद्धा मरून जातील. जसं आपल्याला पाणी न मिळाल्यावर आपण जगू शकत नाही, तसे झाडं सुद्धा नाही जगू शकत.
याचा अर्थ काय होतो की प्राणी आणि मनुष्याप्रमाणे झाडांना देखील पाण्याची खूप गरज असते. ओके. बघा, use your brain power. The trees in the forest also need water to grow. From where do they get the water they need? बघा, जंगलातल्या झाडांना पण पाण्याची गरज असते की नाही? मग तिथे तुम्ही आम्ही तर रोज जाऊन पाणी देऊ शकत नाही, मग त्यांना पाणी कुठून मिळत असेल सांगा? आपल्या रस्त्यावर झाडं असतात, जंगलात झाडं असतात, त्यांना कुठून पाणी मिळत असेल? येस वेदांत? पाऊस येते तेव्हा पाऊस आल्यामुळे त्यांना पाणी भेटतं. Okay. See, rainwater seeps into the soil. Roots of plants spread deep into the soil. These roots absorb the water that they sipped into the soil. That has sipped into the soil. बघा, पाऊस पडतो तेव्हा त्यांना पाणी मिळतं हे मान्य आहे, पण पाऊस गेल्यावर आपल्याकडे सतत 12 महिने पावसाळा असतो का? नाही. पण पाऊस गेल्यावर काय होतं, या झाडांना पाणी कसं मिळतं माहितीये? आपल्या पावसाचं पाणी जेव्हा पाऊस जमिनीवर पडतो ना, ते पावसाचं पाणी हळूहळू जमिनीत झिरपत राहतं, जमिनीत आत मुरत राहतं आणि नंतर बाकीचे जेवढा टाइम आहे, बाकीचे 2 सीझन हे झाडं ते मुरलेलं पाणी वापरत बसतात. या झाडांची मुळे खूप खोलवर जमिनीत गेलेली असतात आणि त्यामुळे जमिनीत मुरलेलं पाणी त्यांना वापरता येतं. ओके. Do you know some plants like bulrushes grow only in water? We can try our best to grow them in soil, but they cannot survive there. The lotus, water chestnut, and hyacinth are also plants that grow in water. काही झाडं अशी असतात जी फक्त पाण्यामध्ये वाढतात, जसं कमळ वगैरे. येस, ही झाडं काय करतात? पाण्यामध्ये वाढतात, ती बाहेर वाढू शकत नाही, मातीत वाढू शकत नाही. Use your brain power. Why do we need to water a garden more often in summer? समर मध्ये आपल्याला उन्हाळ्यात आपल्याला गार्डन मध्ये जास्त वेळा पाणी का द्यावं लागतं सांगा? येस, who will tell? थर्ड स्टँडर्ड सांगा. उन्हाळ्यामध्ये येस भाविका. सांगा, कोण सांगणार? उन्हाळ्यामध्ये आपल्याला जास्त पाणी का द्यावं लागतं झाडांना? गरम होतं म्हणून. नो. सी, उन्हाळ्यामध्ये जमिनीतील जी पाण्याची पातळी आहे ती कमी होते, त्यामुळे काय होतं, झाडांची मुळे ते पाणी शोषून घेऊ शकत नाही, म्हणून आपल्याला भरपूर वेळा पाणी द्यावं लागतं. सी, काय शिकलो आपण? व्हॉट वी हॅव लर्न? लिव्हिंग थिंग नीड वॉटर. प्रत्येक सजीव गोष्टीला पाण्याची गरज असते. देर इज वॉटर इन द बॉडीज ऑफ लिव्हिंग थिंग, दॅट इज वाय द बॉडी कीप्स वर्किंग प्रॉपरली. प्रत्येक सजीव गोष्टीच्या शरीरात पाणी असतं, म्हणूनच आपली बॉडी आहे जी तिचं काम प्रॉपरली करू शकते. वी गेट थर्स्टी व्हेन देर इज अ लॅक ऑफ वॉटर इन अवर बॉडी. आपल्या शरीरात पाणी कमी झालं की आपल्याला तहान लागते. Many villages have common source of water from which water is taken for use at home. Certain birds and plants are commonly found near such sources. काही बहुतांश जी गावे आहेत त्यांच्यामध्ये एकच पाण्याचा सोर्स असतो आणि लोक तिथनं पाणी आपल्या घरी घेऊन जात असतात. अशा ठिकाणी आपल्याला काही स्पेसिफिक बर्ड्स किंवा प्लांट्स पाहायला मिळतात. We need water not only for drinking but also for cleaning, cooking, growing crops and for industry too. The roots of plant go deep into the soil and absorb water. Okay, always remember everyone should take care to keep the public source of water clean. It is each one's responsibility to do so. आपल्याला काय केलं पाहिजे? जो पब्लिक सोर्स आहे आपल्या वॉटरचा, आपल्याला
पाणी जिथून पब्लिकली अवेलेबल होतं, आपण सगळेजण ते पाणी वापरू शकतो, ते पाणी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, here we have completed our lesson. Have you understood third standard? Yes, here we have completed our lesson. Yes. Okay, so what you have to do, till I teach to fourth standard, तुम्ही fill in the blanks शोधून ठेवायचे आहेत. Fill in the blanks, रिकाम्या जागा शोधून ठेवायच्या आहेत. Okay, third standard, this is for you. Okay, start. Next, now fourth standard, Riddhi, Arya, Kanish, Gargi, Sneha, Tanvi, and Diksha. Okay. माईक बंद ठेवायचा आहे सगळ्यांनी. Okay, so fourth standard, your lesson for today, your lesson number 8 is the value of food. आपण जे अन्न खातो त्याचं महत्व. See, Arjun and Varsha are brother and sister. They love to eat hot bajra bhakris with butter. Mother makes a number of other dishes for them to eat with bhakris. They like those too. बघा, अर्जुन आणि वर्षा हे भाऊ बहीण आहेत आणि त्यांना गरम गरम भाकरी तुपासोबत खायला आवडत आहे, बाजरीची भाकरी. आणि आई त्यांच्यासाठी भाकरी सोबत खायला वेगवेगळे अजून पदार्थ बनवते, ते सुद्धा त्यांना आवडतात. आता आपल्याला काय विचारलं आहे बघा, what could be those dishes that mother make to go with bhakris? What are those dishes made up of? बघा, भाकरी सोबत आपण अजून काय काय गोष्टी खातो आणि त्या कशाच्या बनलेल्या असतात? येस, who will tell? Fourth standard. मी सांगू? फक्त हँड रेज करा. ओके, आर्या. भाविका आणि दीक्षा चॅट बॉक्स मध्ये येस लिहिणं बंद करा. येस आर्या, टेल मी. टीचर मी सांगू? तन्वी, हँड रेज करा ज्याला सांगायचं आहे. माईक ऑन करा, मला कळत नाहीये कोण बोलतय. हँड रेज करा ज्याला सांगायचं आहे. चला लवकर, रेज युअर हँड हू वॉन्ट्स टू टेल द आन्सर. गार्गी, येस गार्गी. See, in Varsha and Arjun's home, they use a lot of other foodstuffs too. From what they are obtained. See, wheat, rice, jawar, pulses, sugarcane. हे सगळे पदार्थ कुठून मिळतात आपल्याला? शेतांमधून. We get this from field. करवंद, जामुन, बोर, हनी. Arya, what happened? काय झालंय? मी विचारल्यावर तुम्ही काहीच बोलत नाहीयेत and then you are on putting on your mic. What happened? Pay attention. Pay attention. कोणीही काही सांगणार नाही, लक्ष द्यायचं आहे, मी शिकवतेय तिथे. बघा, व्हीट, राईस, जवार, पल्सेस, शुगर केन ह्या गोष्टी आपल्याला कुठून मिळतात? फ्रॉम द फील्ड, शेतांमधून. करवंद, जामुन, बोर, हनी हे आपल्याला कुठून मिळतं? जंगलांमधून. सॉल्ट वॉटर, फिश अँड सॉल्ट फ्रॉम द सी.
from the sea. Freshwater fish, singadas, मखानाज, लोटस सीड, वॉटर चेस्टनट्स हे आपल्याला कुठून मिळतं? नद्यांमधून. फ्रुट्स फ्रॉम द रिव्हर, fruits and vegetables we get it from uh, the plants. Meat and eggs we get it from the animals. Often when serving Varsha and Arjun a meal, mother says take only as much as you want. Food shouldn't get wasted. मग जेव्हा जेव्हा आई वर्षा आणि अर्जुनला जेवायला वाढते तेव्हा ती काय सांगते? जेवढं तुम्हाला खायचं आहे तेवढंच ताटात घ्या. अन्न वाया घालवू नका. One day, Arjun asked her, Mother, why do you tell this to us every day? मग एक दिवस अर्जुनने काय विचारलं पहा. आई, तू आम्हाला जेवायला वाढताना रोज असं का सांगत असतेस की जेवढं तुम्हाला हवंय तेवढंच घ्या, अन्न फुकट घालवू नका? Mother answered, Why should we waste any good thing? Besides, we must give a thought to how we get the food we eat. Let me tell you the story of a bhakri. मग आई त्याला काय म्हणते की आपण चांगल्या गोष्टी का फुकट घालवायच्या? आपण विचार करायला पाहिजे की आपल्याला हे अन्न कशा प्रकारे मिळतं. चला मी तुम्हाला भाकरीची गोष्ट सांगते बघा. द स्टोरी ऑफ भाकरी. यू नो दादा, माय फादर इज अ फार्मर. आई काय सांगते, तुम्हाला दादा माहिती आहेत ना, माझे वडील ते कोण आहेत? शेतकरी आहेत. And you know that schools have summer vacation. When I was small, we often went to my father's fields riding on his tractor. मग आई काय सांगते, आपल्या शाळांना उन्हाळ्यामध्ये सुट्टी असते हे तुम्हाला माहितीच आहे. जेव्हा मी छोटी होते तेव्हा मी काय करायचे, माझ्या वडिलांसोबत शेतात ट्रॅक्टरवर जायचे. दॅट वुड बी द टाइम फॉर रेडाईंग द fields. तेव्हा आम्ही शेतात नांगरणी करायचो. Father would attach different implement to the tractor to carry तुझ्या out आवाजाला various. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? तुझा आवाज ब्रेक होतोय. सगळ्यांना माझा आवाज येतोय. यू कॅन लिव्ह अँड जॉईन. माझ्याकडे फुल नेटवर्क आहे आर्या. एकदा लिव्ह करून जॉईन हो बेटा. सी मग आई काय सांगत आहे की तेव्हा वडील काय करायचे, ट्रॅक्टरला बघा वेगवेगळे इम्प्लिमेंट, वेगवेगळी साधने लावायचे आणि त्याच्याने शेतीची मशागत करायचे. First, he would plug the field and then crush the lumps of soil. Finally, he would level the field to make it ready for sowing. मग पहिल्यांदा वडील काय करायचे, शेत नांगरायचे. शेतीची मशागत करताना मातीचे जे मोठी मोठी ढिगळ आहेत ते फोडून टाकायचे आणि त्यानंतर एकदम प्लेन असं लेवल मध्ये शेत करायचे जेणेकरून त्याच्यात पेरणी करता येईल. The pre-monsoon showers would make the hot soil humid. That was the time father would sow बाजरा. मग जो पहिला पाऊस पडायचा मान्सूनच्या अगोदरचा तेव्हा माती थोडी ओली व्हायची आणि तेव्हाच काय करायचे, बाजरीच्या बिया सीड्स या मातीत लावल्या जायच्या. Within some days the bajra seeds sprout and the seedling are seen above the ground. थोड्याच दिवसात काय व्हायचं, त्या बियांना कोंब फुटायचे आणि छोटी छोटी रोपटे वर यायचे. Along with the bajra, weeds also flourish, but they have to be removed. मग त्या बाजऱ्याच्या सोबत काय यायचं, तण सुद्धा उगवायचं. तण म्हणजे छोटी छोटी वेगवेगळी झाडं. ओके, ते सुद्धा उगवायचं पण ते काढून टाकायला लागायचं. My father would employ laborers to do that. The laborers have to be paid. मग माझे बाबा ते काम करण्यासाठी कामगार बोलवायचे आणि त्या कामगारांना पैसे द्यावे लागायचे. रेन वॉटर इज इनफ फॉर बाजरा टू ग्रो विगरसली. बाजरीच्या पिकाची खूप छान वाढ होण्यासाठी फक्त पावसाच्या पाण्यात पुरेसं असतं. आफ्टर अ while ears of bajra appear on every stalk. The grain forms and the ears grow fuller. मग नंतर हळूहळू काय होतं, मोठं असं भरभरून धान्य पिकाला फुटायला सुरुवात होते.
As the grain grow, birds came in flocks to eat the tender grain. मग ते कोवळे कोवळे धान्याचे दाणे खाण्यासाठी भरपूर पक्षी थव्या थव्याने तिथे येत राहतात. Then scarecrows have to be set up and slings shot used to frighten the birds away. मग तिथे पक्ष्यांना घालवण्यासाठी गोफणीचा वापर केला जातो किंवा स्केअरक्रोज असे पुतळे बनवून त्यांना उभं केलं जातं. When the ears of corn are full, it is harvest time. मग आता पूर्ण जे बोंड आहे जे पूर्णप्रमाणे भरलं गेलं असेल धान्याने तेव्हा कापणीची वेळ येते. दॅट इज ऑल द इयर्स ऑफ बाजरा मस्ट बी कट अँड गॅदर्ड. ते एकत्र कापून एकत्र केले जातात. देन फॉलोज थ्रेशिंग अँड विनोविंग. मग त्याची मळणी केली जाते. दॅट इज हाऊ वी गेट द ग्रेन फ्रॉम द इयर्स ऑफ बाजरा. आणि त्याच्यानंतरच आपल्याला बाजरीचं धान्य उपलब्ध होतं. Grain too fall to the ground. The chaff is carried away by the drought and the grain falls in a heap. The machine helps to finish the work quickly, but labor and expense have to be put in any case. मग काय सांगितलं आहे, कधी कधी काय होतं, धान्य जमिनीवर सुद्धा पडतं. कधी कधी दुष्काळ होतो, पाऊस येतो आणि पूर्णपणे धान्य वाहून जातं. त्यामुळे पटापट काम करून घेण्यासाठी मशीनचा वापर केला जातो. मग मळणीच्या वेळी जर मशीन अवेलेबल नसेल तर काय करतात बघा. If a machine is not available, bullocks do threshing. मग धान्याची जी झोडणी असते तेव्हा जर मशीन अवेलेबल नसेल तर बैलांचा वापर केला जातो. A round space is cleared in the field and the threshing floor is prepared. A post is erected at its center and a bullock is tied to it. Its center and the bullock is tied to it. The bullock walks in circle around the post. बघा इथे दाखवल्याप्रमाणे सर्कल केलं, तिथे धान्य पसरलं आणि बैलाला बांधलं गेलं आहे त्या मधल्या पोस्टला. नंतर बैल काय करतो बघा. If the crop is large in quantity, bigger place is prepared and more bullocks are used together. Threshing may go on for several days for bullocks too. This is heavy work. मग मशीन नसेल तर बैलांसाठी सुद्धा हे काम खूप जास्त कष्टाचं जातं. कारण त्यांना जर धान्य भरपूर असेल तर हा जो सर्कल दाखवला गेला आहे तो अजून मोठा असतो आणि बैलांना ते सारखं सारखं तुडवून त्याच्यातून धान्य वेगळं करावं लागतं. A grain obtained after winnowing is filled in sack. मग तुमची जोडणी मळणी झाल्यानंतर जे धान्य तुम्हाला मिळतं ते पोत्यांमध्ये भरलं जातं. Proper care is taken to make sure that it will not be attacked by insects or other pests such as mice and rats. मग उंदीर, घुशी यांनी त्यांना त्रास देऊ नये, धान्याची नासाडी करू नये, त्याच्यासाठी काय केलं जातं, खूप काळजी घेतली जाते. आफ्टर पुटिंग असाइड सम ग्रेन फॉर द फॅमिली, द रिमेनिंग सॅक्स आर सेंट टू द मार्केट प्लेस टू बी सोल्ड. मग आपल्या परिवारासाठी काही धान्य ठेवून शेतकरी काय करतो, बाकीचं धान्य विकण्यासाठी मार्केटला पाठवतो. When the traders there buy the grain, the farmer gets money for the crop that he has gone. मग तिथे जेव्हा व्यापारी धान्य विकत घेतात तेव्हा शेतकऱ्याला त्याने जी मेहनत केली आहे, त्याने जे पीक पिकवलं आहे त्याचे पैसे मिळतात. Arjun, but the bhakri is not ready yet, mother. No, of course not. And the story is not finished either. Listen. मग अर्जुन मध्येच बोलतो, पण आई भाकरी तर तयार झालीच नाही अजून. मग आई काय म्हणते, नक्कीच नाही झाली, कारण माझी स्टोरी पण गोष्ट पण अजून संपली नाही. ऐक. The grain that the traders buy is sold all over the country. It is transported by means of truck or good trains. It is a turn of porters and truck drivers to put in their labor. Transport cost a lot too. बघा, मग जे धान्य विकलं जातं व्यापाऱ्याला ते पूर्ण देशामध्ये फिरतं. ते कुठून कुठून ट्रान्सपोर्ट होतं, हे धान्य ट्रान्सपोर्ट करण्यासाठी ट्रक,
मालगाडी या सगळ्या गोष्टी वापरल्या जातात आणि त्याच्यासाठी हमाल, ट्रक ड्रायव्हर हे सुद्धा खूप मेहनत घेतात. नाव द sacks of grain reach the provision store. People buy the grain from them. They sort out any stone or rubbish to clean the grain. They get it milled into the flour. मग नंतर ते कुठे जातात? प्रोव्हिजनल स्टोअरला. तिथे आपण धान्य घेऊ शकतो आणि नंतर लोक काय करतात? ते धान्य विकत घेतात आणि ते धान्य विकत करून त्यातील जे दगड किंवा काही घाण असेल ती काढून टाकतात आणि नंतर आपण ते आपल्या गिरणीत देतो दळण्यासाठी. देन while cooking the flour is kneaded into lump. मग जेवण बनवताना काय केलं जातं? ते पिठाला मळलं जातं. The lumps are then flattened into भाकरी and टीचर roasted. तुमचा आवाज नाही. कोणाला आवाज नाही येत? मला. सगळ्यांना आवाज येतोय का? कुशल, तन्वी, कनिश, गार्गी. येस. भाविका तुझं नेटवर्क चेक कर. मला फुल नेटवर्क आहे. माझा आवाज बाकी सगळ्यांना जातोय. तू एकदा क्लास लेफ्ट कर आणि परत जॉईन हो. All of these, the bhakri, okay, sorry. Then while cooking, the flour is kneaded into lump. The lumps are then flattened into bhakri and roasted. मग त्या पिठाला मळलं जातं, त्याचा गोळा बनवला जातो आणि त्या गोळ्याला फ्लॅट करून त्याची भाकरी बनवली जाते. ती भाकरी भाजली जाते आणि ती भाकरी भाजण्यासाठी आपल्याला गॅस सुद्धा जाळावा लागतो. And thus, at the end of all these, the bhakri appears in Varsha's and Arjun's plate. आणि या सगळ्यांच्या शेवटी वर्षाच्या आणि अर्जुनच्या प्लेट मध्ये भाकरी रेडी होते. Now, would it be right to waste food that we get through the efforts of so many people? मग आता आई विचारते, मग एवढ्या लोकांनी तुमचं अन्न बनवण्यामागे मेहनत घेतली आहे, मग हे अन्न वाया घालवणं बरोबर आहे का? सांगा. आता तुम्ही जेवण फुकट घालवणार का कधी? सांगा. नो. काय करायचं आहे? तुम्हाला लागेल, तुमची भूक असेल तेवढंच घ्यायचं आहे. पहिल्यांदा कमी घ्या, नंतर लागलं तर परत घ्यायचं आहे, पण एकदाच घेऊन वेस्ट करायचं नाही. ओके. Singadas and makhanas are some special food that are not very common. They are often from freshwater plant. Much work has to be done to collect, clean and dry, store and transport them. बघा, सिंगाडा आणि मखाना हे असे पदार्थ आहेत जे एकदम कॉमन नाही आहेत. ते कुठून मिळतात आपल्याला? पाण्यातले जे झाडं असतात ना त्यांच्यापासून मिळतात आणि म्हणून ते महाग सुद्धा असतात. कारण त्यांना मिळवण्यासाठी साफ करणे, त्यांना ड्राय करणे, त्यांना साठवून ठेवणे, त्यांचे ट्रान्सपोर्टेशन करणे यासाठी खूप मेहनत लागते. त्यामुळे हे पदार्थ महाग असतात. अदर फूड स्टफ्स, अजून कुठले कुठले फूड स्टफ्स असतात बघा. वी गेट फिश फ्रॉम वॉटर. आपल्याला पाण्यातून मच्छी मिळते, मासे मिळतात. फिशरमॅन वर्क हार्ड टू कॅच दे. मग मच्छीमार सुद्धा ते जे मासे आहेत ते पकडण्यासाठी खूप प्रयत्न करतात, खूप कष्ट करतात. देर आर पीपल हू गॅदर अँड सेल फ्रुट्स लाईक आमला, जामुन, करवंद, बोरा विच ग्रोज इन फॉरेस्ट. जंगलात मिळणारी जांभळे, आवळे, करवंद आणि हे सगळे बोर हे सगळे पदार्थ काही लोक गोळा करतात आणि विकत असतात. सम पीपल हॅव व्हेजिटेबल फार्म्स while some people have orchards for growing fruit crops. काही लोकांकडे भाज्या लावल्या जातात, भाज्यांची शेती केली जाते, तर काही लोकांकडे फळबागा लावल्या जातात. सम पीपल कीप पोल्ट्री. काही लोक कोंबड्या पाळतात. सम रेअर अॅनिमल्स फॉर मिल्क अँड मीट. काही लोक दुधासाठी गाई म्हशी पाळतात, तर काही मटण मांस मिळवण्यासाठी मेंढ्या बकऱ्या पाळतात. ऑल दिस पीपल पुट इन अ लॉट ऑफ हार्डवर्क इन देअर ओन ऑक्युपेशन. यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या व्यवसायात खूप प्रयत्न करत असते, खूप कष्ट करत असते. वी गेट अ ग्रेट व्हरायटी ऑफ फूड स्टफ एज अ रिझल्ट ऑफ दिस एफर्ट्स. आणि त्याच्यामुळेच त्यांच्या प्रयत्नांमुळेच आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खायला मिळतं. The efforts and labor of many other people are also required for storing, transporting, marketing them, as well as preparing of various dishes we eat. All these processes are expensive.
Therefore, it is necessary for all of us to take care that food is not wasted. मग ह्या ज्या काही बाकीच्या गोष्टी आहेत त्या सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहेत. जसं एवढ्या सगळे अन्नपदार्थ मिळवण्यासाठी जो शेतकरी आहे, शेतकरी असेल, मच्छीमार असेल, पोल्ट्री कीपर असेल, कोणीही असेल, तो खूप प्रयत्न करतो आणि नंतर ते जे अन्नपदार्थ तयार होतात, मिळतात, त्यांना स्टोअर करणे, ट्रान्सपोर्ट करणे, मार्केटिंग करणे आणि त्यांना बनवणे याच्या मागे पण खूप लोकांची मेहनत असते. त्यामुळे आपण ही काळजी घेतली पाहिजे की आपलं अन्न वाया जाणार नाही. ओके, फोर्थ स्टँडर्ड अंडरस्टूड? Yes, fourth standard lesson completed, understood? Yes, okay, see what we have learned. The foodstuffs we use come from many different places such as fields, lakes and sea and forest. आपण जे वेगवेगळे अन्नपदार्थ वापरत असतो ते वेगवेगळ्या ठिकाणावरून येतात. काही पदार्थ आपल्याला शेतातून मिळतात, काही पाण्यातून मिळतात, समुद्राच्या पाण्यातून मिळतात, तर काही जंगलातून मिळतात. Starting from preparing the field till storing the grain in warehouses, everyone will keep their mic off. Many different kinds of tasks are carried out for growing crops. Harvesting, threshing and winnowing are some of these tasks. पीक लावण्यासाठी शेत तयार करण्यापासून ते तयार झालेलं अन्न साठवून ठेवणे या या पूर्ण प्रोसेसच्या मध्ये खूप साऱ्या ज्या प्रोसेसेस आहेत त्या कॅरी आउट होत असतात. त्यापैकी काही आहेत हार्वेस्टिंग, थ्रेशिंग अँड विनोइंग. आफ्टर दॅट द क्रॉप इज ट्रान्सपोर्टेड, सोल्ड अँड प्रिपेअर फॉर इटिंग, ओनली देन डू वी गेट फूड ऑन आवर प्लेट. जेव्हा ते पीक अन्नधान्य ट्रान्सपोर्ट होतं, विकलं जातं, त्यानंतर बनवण्यासाठी तयार होतं, तेव्हाच आपल्या प्लेटमध्ये आपल्याला ते अन्नपदार्थ खायला मिळतात. As with growing grain, much hard work goes into producing other foodstuff too. मग जसं धान्य प्रोड्यूस होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, तसं बाकीचे जे अन्नपदार्थ आहेत ते बनवण्यासाठी सुद्धा भरपूर मेहनत घ्यावी लागते. We must all take care to ensure that food is not wasted. म्हणूनच आपण काय करायला पाहिजे? आपण काळजी घेतली पाहिजे की आपलं अन्न वेस्ट होणार नाही. ओके, आपण नेक्स्ट लेक्चरला याची रिव्हिजन घेऊया. ओके, याची रिव्हिजन म्हणजे तुमचे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊया. ओके, सगळ्यांनी प्रिपेअर ठेवायचं आहे. फिल इन द ब्लँक्स तुम्ही सगळ्यांनी शोधून ठेवा. बाकीचे आन्सर्स आय विल शेअर विथ यू. ओके, आणि आता सगळ्यांसाठी एक कॉमन नोटीस, मगाशी जे प्रेझेंट नसतील त्यांच्यासाठी सुद्धा बघा, आपले जेवढे लेसन्स झाले आहेत, EVS, इंग्लिश, मॅथ्स, मराठी, हिंदी, कोणताही सब्जेक्ट जो आपण इथे तुम्हाला शिकवला जातो त्याचे जेवढे लेसन्स झालेले आहेत त्या लेसन्सवर तुमची 18 तारखेपासून परीक्षा चालू होणार आहे क्लासमध्ये. 18 तारखेपासून. ओके, आजची तारीख किती आहे बघा? 11, बरोबर? ओके, 11 ऑक्टोबर आहे आज. मग 18, तुमच्याकडे 7 डेज आहेत. या 7 डेज मध्ये आपले हे एवढे जे सब्जेक्ट आहेत ते सगळ्याचे आपण रिव्हिजन करून टाकूया. मस्त अभ्यास करा सगळ्यांनी आणि तुमचे मस्त मस्त मार्क्स मिळवा. त्यासाठी काय करायला लागणार आहे? गुगल क्लासरूमला तुम्हाला जॉईन व्हायला लागणार आहे. जे कोणी जॉईन नाहीयेत बघा, सकाळी तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज आलेत ना ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला मेसेज आलेत ना गुगल क्लासरूमला जॉईन व्हायचे. येस और नो? येस. जे जॉईन झालेले नाहीये स्टुडंट त्यांनी पटकन पटकन जॉईन व्हा, कारण तो पेपर असणार आहे तो तुम्हाला ऑनलाईन द्यायचा आहे, त्यामुळे तो तुम्हाला गुगल क्लासरूम वर असणार आहे. ओके, आपल्या क्लासचा टाइम नाही किंवा एखादा दुसरा टाइम तुम्हाला फिक्स करून दिला जाईल आणि त्याच वेळेत तुम्ही मला तो पेपर देणार आहात. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार आहे? गुगल क्लासरूमला जॉईन व्हायला लागणार आहे. तेव्हाच तुम्ही तो पेपर, जो मी पेपर टाकणार तुम्हाला, तो तुम्हाला तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही गुगल क्लासरूमला जॉईन असाल. ओके, मग आता काय करायचं आहे? अभ्यासाची तयारी चालू करायची आहे. ओके, एव्हरीवन विल डू दॅट. ओके, आपण नेक्स्ट लेक्चर पासून तुमची रिव्हिजन घेऊया. त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला तुमची
एक्झामची तयारी करायला हेल्प करणार आहे आणि तुम्ही सुद्धा खूप छान अभ्यास करायचा आहे. ओके ओके, सो वी विल मीट टुमॉरो. बाय बाय देन. बाय 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 एव्हरीवन. टीचर. बाय बाय बाय. बाय टीचर. बाय बाय. वेलकम. बाय बाय टीचर. थँक्यू टीचर. वेलकम. बाय बाय. बाय मॅम. थँक्यू मॅम. बाय बाय. वेलकम.